माघारवीर महाराष्ट्रात अनेक असताना सुद्धा जीवावर उदार होऊन ICU मध्ये राहून सुद्धा बेडवरून आपली लढाई लढणारा हा उमेदवार आज महाराष्ट्रानं पाहिला। खरंच राजकारणामध्ये किती कष्ट नेत्यांना घ्यावे लागतात। पुढच्या बातमीकडे अजून एक बातमी अशीच आहे, राजकीय घडामोड। असा एखादा पंधरवाडा गेला की महाराष्ट्राच्या राजकारणात एक बातमी येते, ऑपरेशन टायगर। बातम्या येतात, हेडलाईन होतात, पण टायगर काही कुठे जात नाहीत। टायगर बाहेर येऊन सांगतात आम्ही जिथं आहोत तिथं होतो। आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, पुन्हा चर्चा सुरू झाली ऑपरेशन टायगरची। पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा। ठाकरेंचे 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात। राज्यात पुन्हा राजकीय भूकंप। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते। या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची चर्चा आहे। यातील एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद तर इतरांनाही मानाची पदं देण्याची ऑफर शिंदेंना दिल्याचं बोललं जात आहे। विशेष म्हणजे आपल्या खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय। ह्या वावड्या मागच्या 2 महिन्यापासून उठवल्या जात आहेत गद्दार गटांकडून, पण आमची खात्री आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत। माननीय उद्धवजी ठाकरेंबरोबर त्यांची बैठक सुद्धा झालेली आहे। सर्वांनी कबूल केलेलं आहे की आमच्याकडे आमिष अशा पद्धतीची दाखवली जातात, पण आम्ही कोणी त्या आमिषाला बळी पडणार नाही। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाचे 9 खासदार विजयी झाले होते। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, परभणीतून संजय जाधव, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरे, उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील हे विजयी झाले होते। दरम्यान काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी दांडी मारली होती। अशातच आता ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच वागचौरेंनी याबाबत काहीही बोलणं टाळलंय। भाष्यच करायचं आहे, एवढंच भाष्य करायचं। जी चर्चा सुरू आहे त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, एवढंच वाटतं मला। मी ठरवून आलो, वाक्य एवढं काय झालं साहेब? 7 खासदारांचा विषय आहे, मला माहित आहे। 7 खासदारांचा गदा काय मला काहीच माहिती शिंदे सोबत काहीतरी चर्चा झाली वगैरे विषय आहे, तुम्हाला माहित असेल, मला काही माहिती नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांबाबत यापूर्वीही अशाच चर्चा झाल्या होत्या। विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला खासदार नागेश आष्टीकर आणि खासदार संजय देशमुखांनी हजेरी लावली। तर मुंबईत संजय दिना पाटील यांच्यासोबत एकनाथ शिंदेंनी एकाच कारमधून प्रवास केला होता। या सर्व घटनांच्या चर्चांमुळे आता या जवळकीला बळ मिळालंय। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेनं आपले खासदार कुणाच्याही संपर्कात नसल्याचा दावा केलाय। कोणीही कुठे जात नाही, ज्यांना जायचं ते गेले, सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत। आता काय निवडणुका नाहीये, लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहे आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्ष प्रमुखांचं संवाद सुरू आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेनं या चर्चांबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे। अशी कुठली बैठक झाली नाही आणि तुम्ही त्याची माहिती काढू शकता। तुम्ही सगळे या बातम्या तुम्ही मीडियाच्या माध्यमातून या सर्व बातम्यांचे बातम्या दाखवल्या जातात। प्रश्नही त्याच्यात तुमच्याकडून येतात, उत्तरही तुमच्याकडून येतात। आणि मी आलो दिल्लीला की गुप्त बैठक झाली, गुप्त बैठक होणार आहे। आता मी गुप्त काही करतच नाही,
मी जे आहे ते अगदी मोकळेपणाने करत असतो आणि तुम्हाला नेहमी बोलवत असतो मी. 7, 8, 15 झाले नाही. याच्यावर शिवसेनेनं ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेली आहे. साहेबांना दुसऱ्या पक्षातले खासदार आणण्यासाठी कुठेही मिटिंग करण्याची आवश्यकता नाही. कुठचे हे खासदार साहेबांना भेटलेले नाहीत. 1.5 महिन्यापूर्वी हीच बातमी चालली की साहेबांना हेच खासदार भेटले, ती परत आता रिपीट झाली. पण साहेब कोणालाही कुठे भेटले नाही. साहेब 2 दिवसापूर्वी देखील आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दिल्लीमध्ये होते. गेल्या काही दिवसात देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसच्या 22 खासदारांनी वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचं ठरवलंय. त्यामुळं केंद्रातील एनडीएचं संख्याबळ आता वाढणार आहे. तर दुसरीकडे या घडामोडींमुळं चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून केंद्रातील आपली ताकद वाढवण्याची तयारी केली जात नाही ना, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.